श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आयुष्यात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याचा कधी अपमान झाला नाही. कधी नातेवाईकाकडून, कधी मित्राकडून, तर कधी अगदी जवळच्या माणसाकडूनही अपमान सहन करावा लागतो. अपमान झाल्यावर मनाला खूप वेदना होतात. रात्रभर झोप लागत नाही. मनात सारखे तेच शब्द घुमत राहतात. त्याने माझ्याबद्दल असं का बोललं? मी एवढा वाईट आहे का? माझी किंमत नाही का? असे अनेक प्रश्न मनात येतात. पण भक्तांनो, आज स्वामी समर्थाचा एक अतिशय सुंदर संदेश जाणून घेऊया. स्वामी समर्थ सांगतात, ज्याचा अपमान होतो त्याची परीक्षा सुरू असते आणि जो ती परीक्षा संयमाने पार पाडतो त्याच्यावर स्वामींची कृपा होते. लक्षात ठेवा, सोने जितके आगीत तापते तितकेच अधिक शुद्ध आणि मौल्यवान बनते. तसेच माणूस जितका संकटातून आणि अपमानातून जातो तितकाच मजबूत बनतो. आज तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमची ताकद पाहू शकत नाहीत. त्यांना तुमचा संघर्ष दिसतो, पण तुमचं भविष्य दिसत नाही. देव अनेकदा आपल्याला मोठं यश देण्याआधी आपली सहनशक्ती तपासत असतात. कारण ज्याला छोट्या अपमानाने राग येतो तो मोठं यश कसं सांभाळणार? म्हणूनच आयुष्यात अपमान झाला तर लगेच खचून जाऊ नका. स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी चुकीचं आहे का? जर उत्तर नाही असेल तर बाकीचं सर्व स्वामींवर सोडून द्या. वेळ सर्व काही दाखवून देते. आज जे लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्या यशाच्या गोष्टी इतरांना सांगतात. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, झाडावर फळं लागली की दगड मारणारे वाढतात, पण झाड फळ देणं थांबवत नाही. तसंच तुमचंही आहे. लोक काहीही बोलोत, तुम्ही तुमचं चांगलं काम थांबवू नका. तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचा हेतू स्वच्छ असेल आणि स्वामी समर्थावर तुमची श्रद्धा असेल तर तुमचं कोणीही वाईट करू शकणार नाही. कधी कधी अपमान करणारे लोक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक ठरतात. कारण ते आपल्याला मजबूत बनवतात. ते आपल्याला मेहनत करायची प्रेरणा देतात आणि नकळत आपल्या यशाचा पाया रचतात. म्हणून भक्तांनो, अपमानाचा बदला अपमानाने घेऊ नका. दोषाला दोषाने उत्तर देऊ नका. तुमच्या यशाने उत्तर द्या. तुमच्या चांगल्या कर्माने उत्तर द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थाच्या चरणी श्रद्धा ठेवा. कारण जेव्हा स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असतो तेव्हा जगातील कोणताही अपमान आपल्या नशिबाला थांबवू शकत नाही. म्हणून भक्तांनो, पुढच्या वेळी कोणी तुमचा अपमान केला तर दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला अधिक मोठ्या गोष्टीसाठी तयार करत असतील. विश्वास ठेवा, तुमची वेळ नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढील अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी स्वामी संदेशासह. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.